मित्रांनो नमस्कार. सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे. बघा 4 दिवसापूर्वी जे काही पत्रक मीडियावरती फिरत आहे ते पत्रक अंशतः खोटे आहेत, चुकीचे आहेत, एडिट केले आहेत, असे अनेक गैरसमज हे मुलांच्या मनामध्ये हे नेहमीच आले होते. आणि त्यामध्ये महत्त्वाचं बोलायचं झालं तर मुलांना हा एक मोठा संशय होता की 1 तारखेपासून फॉर्म खरंच सुटतील, पण इथं झालं असंच. तुम्हाला मी वारंवार सांगायचो की भरती प्रक्रिया ही आचारसंहितेच्या पूर्वी सुरुवात होईल आणि ग्राउंड हे जानेवारीमध्ये सुरुवात होतील. मित्रांनो कालच याविषयी फायनल डिसिजन झाला आणि जी काही जाहिरात आहे ही जाहिरात आज पेपरमध्ये आलेली आहे. फायनली आजपासून ते 30 तारखेपर्यंत नोव्हेंबरच्या फॉर्म भरायचा आहे. आता हे फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला नेमकं डॉक्युमेंट कुठले पाहिजेत, दॅट्स कॉल कागदपत्र, आपण ते या व्हिडिओतून पाहणार आहोत. बघा सुरुवातीला तुम्हाला 10वी आणि 12वीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र पाहिजेत, ते सर्वांकडे असतातच. त्यानंतर उच्चतम शैक्षणिक अर्हता गुणपत्रक, जे कुणी BA BCom MCom ग्रॅज्युएशन PG ज्यांनी केलं आहे त्यांच्यासाठी आहे, कंपल्सरी नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे बोनाफाईड किंवा शाळा सोडल्याचा दाखला, आणि जात असेल तर जातीचं प्रमाणपत्र, त्यामध्ये ST असेल प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी, या सगळ्या अशा गोष्टी. आणि त्यानंतर वय आणि अधिवास, तुमचं वय म्हणजे डोमासील जो असतो ना त्यावरती तुमच्या वयाचा हा त्यामध्ये उल्लेख येत असतो. आणि नॉन क्रिमिनल जे आहे ते नवीन तुम्ही काढून ठेवाच, कारण हे चालू वर्षामधील नॉन क्रिमिनल हे OBC करता, त्यानंतर SBC करता हे लागतंच मित्रांनो. आणि त्यानंतर जे EWS वाले आहेत त्यांचं एक आता इथं एक मॅटर झालेलं आहे. तो मॅटर म्हणजे कसा, मराठा आणि EWS म्हणजे SBC EWS आणि OBC. मागच्या मुलांनी काय केलं होतं, मुलांनी फॉर्म भरताना फॉर्म भरला होता त्यांनी EWS मधून, वारंवार डिपार्टमेंटनं सांगितलं होतं तुम्ही तो फॉर्म काढून तुम्ही SBC करून टाका, पण पोरांनी केलं नाही. त्यामुळे त्या मुलांना नियुक्त्या ही मागच्या वर्षी भेटल्या नाहीत. त्यामुळं तुमच्याकडे जे डॉक्युमेंट आहेत तेच लावा. जर जात मराठा असेल, तुम्ही कुणबी काढला असेल तर तुम्ही OBC लावा, तुम्ही कुणबी काढला नसेल तर तुम्ही या ठिकाणी SBC लावू शकता. कुणीही EWS लावू नका, ठीक आहे. तुम्हाला पुढला विषय बघा, तो म्हणजे आधार कार्ड, पासपोर्ट साईजच्या 5 ते 10 फोटो सोबत ठेवायचेच. लायसन्स जर असेल तर तुम्ही शिपायाला फॉर्म भरला असेल तुम्हाला लायसन्सची काही गरज नाही. तुम्ही ड्रायव्हरला फॉर्म भरला असा तुम्हाला लायसन्स लागणारच आहे. आणि जात वैधता प्रमाणपत्र ज्या लोकांची कास्ट ST आहे त्यांना हे लागतं. आणि MSCIT हे कंपल्सरी आहे, असेल तर लावा, नसेल तर त्याला आपण नंतरही देऊ शकतो. आणि अनाथ प्रमाणपत्र, पोलीस पाल्य प्रमाणपत्र, जे पोलीस पाल्य आहेत ते अनाथ आहेत त्यांच्याकरता आहे. नावात बदल असल्यास राजपत्र प्रत म्हणजेच गॅजेट त्याला सोबत जोडून टाकायचं. आणि जर तुम्ही खेळाडू असाल, विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेले जे काही डॉक्युमेंट तुम्ही त्या ठिकाणी सादर करू शकता. आणि खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवाराकरता 30% आरक्षण स्पर्धेची प्रमाणपत्र पाहिजेत, त्याशिवाय महिलांना 30% आरक्षण सवलत मिळणार नाही. प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त यांच्याकडे तत्सम जे अधिकारी आहेत त्याच्याकडे तुम्हाला प्रमाणपत्र हे घ्यायचं आहे, तर ते व्हॅलिडिट असणार आहे. आणि जर माजी सैनिक असेल तर माजी सैनिकाला डिस्चार्ज कार्ड आणि आर्मी ग्रॅज्युएशन व इतर प्रमाणपत्र हे त्या ठिकाणी सादर करावे लागतात, त्याशिवाय मित्रांनो तुमची ही भरती प्रक्रिया पूर्ण होणार नाही. आता हे एक 20 डॉक्युमेंट आहेत, त्यामुळे तुम्हाला जे हवे आहे तुम्ही ते मित्रांनो काढून ठेवाच. तुम्हाला मी व्हिडिओ पाठीमागे आणला होता, हा व्हिडिओ परत आणायची वेळ येते मित्रांनो, कारण नवीन पोरांना माहिती नसते की डॉक्युमेंट काय पाहिजे असतात. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा किंवा तो व्हिडिओ जास्तीत लोकांपर्यंत पोहोचवा. लोकांपर्यंत जास्तीत जास्त माहिती ही पोहोचली पाहिजे. आजपासून जाहिराती यायला सुरुवात झालेली आहे, पेपरला जाहिरात सोडलेल्या आहेत आणि आजपासून ऑनलाईनला ही सुरुवात नक्कीच होईल. त्यामुळं जागी व्हा, झोपू नका आणि ध्येय प्राप्ती केल्याशिवाय थांबवू नका. तुम्हाला असं म्हणणार नाही, कारण तुम्हाला सांगायचं ते तात्पर्य होतं मित्रांनो, कारण तुम्ही ते पाठीमागच केलं असाल. आम्ही अशी आशा करतो. तुमच्याकडे आता वेळ आहे, लढायची आहे. डॉक्युमेंट ओके ठेवा, तयारी वेळ लावून टाईमशीर टाईम घेत चला, ठीक आहे. बेस्ट ऑफ लक.